दिल्लीतल्या अनेक नेत्यांनी प्रमुख आमच्या इंडिया आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना फोन करून या निवडणुकीमध्ये राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती केली। जर तुमच्याकडे बहुमत आहे मग तुम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारांना समर्थन देणाऱ्या घटक पक्षाच्या नेत्यांना फोन का करावा असा वाटतो? याचा अर्थ तुमचं बहुमत हे पक्क नाही, अस्थिर आहे, चंचल आहे। म्हणून तुम्हाला उपराष्ट्रपती पदासाठी विरोधकांच्या नेत्यांना फोन करावे लागतात। त्यासाठी यंत्रणा त्यांनी राबवली, अधिकृतपणे फोन करतात, लपून फोन करत नाही आहेत ते। मग हे तुम्हाला अक्कल आधी यायला पाहिजे होती उमेदवार ठरवताना। उमेदवार ठरवण्याआधी जर इंडिया ब्लॉकनी सर्व ऑल पॉलिटिकल पार्टीशी चर्चा केली असती, त्यातून एखादं नाव सगळ्यांच्या संमतीनं आलं असतं। तुम्ही नाव ठरवता आणि असं नाव ठरवता की ज्या नावाशी अनेक घटकांचा संबंध नाही। ठीक आहे, ते राज्यपाल आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, पण ते झारखंडचे राज्यपाल असताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना राजभवनामध्ये ईडीने अटक केली। संविधानाची कोणती मूल्य पाळली नाहीत आणि संविधानाचे प्रमुख म्हणून बसलेला राधाकृष्ण यांनी राजभवनामध्ये अशा प्रकारचं कृत्य करणं हे घटनाबाह्य आहे हे ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं नाही। हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे आमची लढाई ही अशा प्रकारच्या हुकुमशाही प्रवृत्ती आणि त्याचं समर्थन करणाऱ्या संविधानिक पदावरील व्यक्तींच्या विरुद्ध आहे। ही वैचारिक लढाई जरूर आहे, पण आमचाही आकडा हा नगण्य नाही। सर, प्रश्न असा आहे की कळतंय असं की घटना दुरुस्ती आज सादर केली जाणार आहे। 30 दिवस जेलमध्ये राहिलेला व्यक्ती असेल ही एक जो नवीन कायदा येतो आहे घटनेतल्या कलम 45 मध्ये एक अमेंडमेंट करून या देशाचे सन्माननीय गृहमंत्री नरेंद्र मोदी हे जर एखाद्याला अटक केली मुख्यमंत्री मंत्री असताना तर त्याला 30 दिवसांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो। हा जो कायदा आहे हा विरोधी पक्षाच्या सरकारांना टेरराईज करण्यासाठी, त्यांच्यात दहशत निर्माण करण्यासाठी आणलेला कायदा आहे। लक्षात घ्या, तुमच्या सरकारचे मुख्यमंत्री काय धुतल्या तांदळासारखे आहेत? मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत? महाराष्ट्रामधलेच मंत्री आणि आधीचे मुख्यमंत्री घ्या, ते रोज तुरुंगात जायला पाहिजेत आणि त्यांना रोज बरखास्त केलं पाहिजे। अमित शहा, संजय सिरसाट, एकनाथ शिंदे, संजय राठोड, गिरीश महाजन असे जे मंत्री आहेत त्यांच्यावरती कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकून त्यांना बरखास्त करणार आहेत का? नाही। असा आमच्या मुख्यमंत्र्यांवरती भयंकर गुन्हे आहेत। अनेक खासदार आज राज्यसभेत लोकसभेत विरोधी पक्षातून घेतले, त्यांच्यावरती गुन्हे आहेत। पण हा कायदा आणलेला आहे विरोधी पक्षाच्या सरकारमधले मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घाबरवण्यासाठी। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरुद्ध जो वणवा पेटवलेला मतचोरी संदर्भात, त्याच्यामुळे त्यांना आता मतचोरी करून निवडणुका जिंकता येणार नाही। अशा परिस्थितीत राज्यामध्ये अनेक सरकारे विरोधी पक्षाची येतील, ती सरकारं पूर्ण पक्षांतर करून भाजपमध्ये आणता यावीत म्हणून हा कायदा मुख्यमंत्र्यांना अटक करतो, नंतर संपूर्ण सरकारसह भाजपमध्ये यासाठी आणलेला हा कायदा आहे। हा हुकुमशाहीचं शेवटचं शिखर आहे। पंतप्रधानांना सुद्धा यात सामील करून घेतलंय की पंतप्रधानांना पण पदावरून हटवता येईल, पण पंतप्रधान सध्या बाजूला पंतप्रधानांना हटवता येईल हा देखावा आहे। हटवा। प्रधानमंत्र्यावरती हा देश लुटल्याचा आरोप आहे। आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी ज्या पद्धतीने हा देश लुटू दिलेला आहे हा आरोप आहे। त्यांचा गुन्हा दाखल करावा अमित शहाने आणि अटक करावी।
या कायद्याच्या बकवास गोष्टी आम्हाला सांगू नये. हे कायदे कशाकरता आणले जात आहेत आणि कायद्याचं आणताना त्यांचं भाष्य काय आहे, तर राजकारणामध्ये साधन सुचिता आणि नैतिकता राहावी म्हणून हा कायदा आणण्याचे त्यांनी भाष्य केलेलं आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राजकारणामध्ये साधन सुचिता आणि नैतिकता ह्या लोकांनी ठेवली आहे का, हे मोदी, शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं. ज्या महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे, संजय शिरसाट मंत्री आहेत, त्या कोणत्या नैतिकतेच्या गोष्टी करत आहेत. काल 50,000 कोटीचा भूखंड घोटाळ्याचा आरोप पुराव्यासह मी केला. काल एका बैठकीमध्ये आमच्या कन्सल्टेटिव्ह कमिटीचा अमित शहा माझ्याबरोबर होते. पदाच्या निवडणुकीत एनडीएकडे बहुमत आहे तरी देखील विरोधकांना फोन केला जातोय. बहुमत असून देखील आमच्या मित्रपक्षाला फोन केले जात आहेत, आमच्या बाजूला मतदान करा असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.